धमाल मनोरंजनासाठी बॉलिवूड स्टोरीजला आजच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉलिवूड स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण माहिती जाणून घेणार आहोत लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री टी यांच्याविषयी। नावावरून ही अभिनेत्री दाक्षिणात्य सिनेसृष्टीतल्या असतील असं वाटलं असलं तरी मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलिवूड आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। अभिनेता चित्रसेन तळपदे यांना 2 मुली, एक मीनाटी आणि एक जयश्री टी। एक काळ असा होता जेव्हा सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी नाव देखील तितकंच महत्त्वाचं असायचं। बॉलिवूडमध्ये साऊथ इंडस्ट्रीतल्या निर्मात्यांचं वजन होतं। साऊथ इंडस्ट्रीतील निर्मात्यांच्या सिनेमामध्ये काम मिळावं यासाठी अनेक अभिनेत्रींनी त्यांची नावं बदलली होती। त्यापैकीच एक म्हणजे जयश्री टी। जयश्री तळपदे असं नाव न लावता त्यांनी जयश्री टी असं नाव करत करिअरचा श्रीगणेशा केला होता। 12 जून 1953 रोजी जयश्री टी यांचा जन्म झाला। त्यांचे वडील अभिनेते असल्याने त्यांनाही अभिनयाची आवड होती। 1969 साली आलेल्या अभिलाषा या सिनेमामधून त्यांनी फिल्मी करिअरची सुरुवात केली। त्यानंतर त्यांचे बॅक टू बॅक अनेक सिनेमे आले। फक्त अभिनयामुळे नव्हे तर उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून देखील त्यांची ओळख आहे। त्यांच्या डान्समुळं सिनेमातील गाणी प्रचंड गाजली होती। जयश्री टी यांनी अनेक मराठी सिनेमे देखील केले। बायानो नवरे सांभाळा, ह्योच नवरा पाहिजे, आपलेच दात आपलेच ओठ, गोष्ट धमाल नाम्याची, मानाचं कुंकू, तूच माझी राणी अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी भूमिका साकारल्या। दादा कोंडके तसंच अमोल पालेकर, अरुण सरनाईक ते अशोक सराफ अशा अनेक अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले। फक्त मराठी आणि हिंदीच नव्हे तर जयश्री टी यांनी भोजपुरी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली इत्यादी जवळपास 18 भाषातील चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत। तर गुजराती सिने इंडस्ट्रीत देखील त्या लोकप्रिय आहेत। केशर चंदन, तेजल गारासनी, ढोला मारू असे काही गुजराती सिनेमे हे प्रचंड गाजले होते। खूप कमी जणांना माहीत आहे की बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे हा जयश्री यांचा भाचा आहे। मीनाटी आणि जयश्री टी या श्रेयसच्या आत्या आहेत। गोपी किशन यांनी जयश्री टी हिला एका चित्रपटात नृत्य करताना पाहिले होते। तिला सुरुवातीला डॉक्टर व्हायचे होते, परंतु कोरिओग्राफर हरमिंदर यांनी तिची शिफारस केल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक अमित बोस यांनी 1968 मध्ये अभिलाषा चित्रपटासाठी तिला एका नृत्यदृश्यात कास्ट केले। त्यानंतर 1970 आणि 1980च्या दशकात 500हून अधिक चित्रपटांमधून नृत्य केले। तिने मोहम्मद रफी, मन्ना डे, मुकेश आणि आशा भोसले यांच्यासोबत देखील रंगमंचावर सादरीकरण केले आहे। मराठी चित्रपटातील आघाडीची महिला म्हणून तिला महाराष्ट्र राज्य सरकारचे 2 पुरस्कार तसेच गुजरात राज्य सरकारचे 3 पुरस्कार, हैदराबाद पुरस्कार, दिल्ली आणि मुंबई येथून 6 लायन्स क्लब पुरस्कार देखील मिळाले आहेत। भोजपुरी चित्रपट आणि गुजराती चित्रपटांसाठी तिला जीवन गौरव पुरस्कार देखील मिळालेला आहे। जयश्रीने 1989 मध्ये चित्रपट दिग्दर्शक जयप्रकाश कर्नाटकी यांच्याशी लग्न केले। ते अभिनेते आणि दिग्दर्शक मास्टर विनायक यांचे पुत्र आणि अभिनेत्री नंदा यांचे भाऊ होते। 1991 मध्ये त्यांना स्वस्तिक जे कर्नाटकी नावाचा मुलगा झाला। त्यांची बहीण मीनाटी ही देखील एक अभिनेत्री आणि नर्तिका आहे। तर मित्रांनो, जयश्री टी यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।